इथं इथं माईला दिसत नाही गुरणाळा लागलेला आहे. गुरणाळा लागलेला आहे. लागलं बरं झालं मस्त आलं. लागला होता तिथे. काय म्हणती माई? अरे खायचं कडक हा आणि उशाला मडक. अरे अनारशी करायची मयूर तुला सांगते. बर बर काय काय करावं लागतं मॅनेज साठी मला सगळं सांग व्यवस्थित. बरं चल माई काय घेतलं ते डब्यामध्ये? हे तांदूळ घेतले. हा भिजत टाकायचे का? हा बर अनारशाला. बर बर ठीक आहे. माहित होते हे तांदूळ भिजत टाकले होते ना कशासाठी? अनारशाचे. हा ते पाणी काढते. बर बर काढ माई. ते कुटायचे. बर बर काढले. तांदूळ घेतलेत नितळेत. नितळली का? हा बर बर ठीक आहे. आता फडक्यावर टाकते. बर काय करायला लागली मी आता तू? हे वाळत टाकते इथं ह्याच्यावर. काय ते? तांदूळ. तांदूळ वाळत टाकायचे का आता ते? हा वल्ले. चला आता माईने धुवून घेतलेले तांदूळ तिने बघा एका फडक्यावर चांगले एका ठेवलेत तिने. हा पसरून ठेवलेत तांदूळ है ना. आता काय करायचं माई? किती वेळ ठेवायचे? आता लगेच टाकायचे ह्याच्यात हा चाळणीत. तांदूळ असे वाळून द्यायची. काय काय परत सांग. अरे पंख्या खाली वाळून द्यायची तांदूळ. किती वेळ? अर्धा तास. बर तर आता ही पंखे खाली वाळून द्यायचे तांदूळ अर्धा तास. ठीक आहे. तांदूळ बारीक करते मिक्सर मध्ये चाळून घेते चाळणीने. तांदूळ बारीक करून चाळून घेतलेले माईने. सुईच्या चाळणीने. असं आहे का? बर ठीक आहे. आता माईने सगळं तांदूळ बारीक करून घेतले ते आता चाळणीमधून चाळून घेतात. बर ठीक आहे माई. काय माई काय करते आता तू? मयूर गुळ बारीक कर ना खायला लगेच येशील. बर बर सगळं करायचं का माई गुळ बारीक? थोडासा ठेवायचं आत पावभर खडा. कशात टाकायचं ते? हे अनारशाच्या पिठात. बर बर तर माईने आता अनारसीची रेसिपी चालू केलेली आहे. तर अनारसीच्या पिठामध्ये आपल्याला गुळ टाकायचा आहे हे ना माई? हा तर किती टाकायचा? त्या अनारसीचं पिठामध्ये किती गुळ टाकायचं ना? अनारशीचं पीठ एवढं सगळं टाकायचं? हा एवढा? मग पुलिसा खडा ठेवायचा. बर बर ठीक आहे. किती आहे? 2 ग्लास काय पीठ. हा का? गुळ कापलं मी. काय म्हणते माई? अरे खायचं कडक हा आणि उशाला मडक. काही बोलती माई मध्येच. मग काय ते उशाला मडक. काय तुला बारीक करून दिला आता मी. काय करायचं आता? मी अजून बारीक करते ना मग ह्याच्यात टाकायला. कस काय करणार त्याला आता? खलबत्त्यात करते कुटते. खलबत्त्यात? मग मिक्सर मध्ये होईल का? चिकट होईल ते. बर तर माई म्हणती खलबत्त्यात कुटून घेते गुळाला. माईला मी बारीक करून दिला होता पण माईने काय बोलली की खलबत्त्यात कुटावा लागल. तर ठीक आहे कर माई. कर म्हटलं. मग आणखी खलबत्ता गुळ कालून घेतला याच्यामध्ये पिठामध्ये. बर माईने आता गुळ कालून घेतलेला आहे ठीक आहे पिठामध्ये. एक जीव करून घ्यायचं का मी आता सगळं ते? बारीक करायचा? काय करायचं आता? ही काय गुळ कालवले आहे कुटायचे. कुटायचंय का आता? त्याला आता माई कुटून घेत आहे. आणि तू एक साईडला हे काय काढलं? कुटलेलं आहे का ते? कुटलेलंच काढले. बर बर हे सगळा जीव एक करायचा असं. बर मळायचंय का आता? अजून एवढं झाले. बर करते मी आता तू? काय चुरी ते नाहीये. त्याचं काय करायचं आता? त्याचं असं चुरून त्याच्यात ठेवायचं. पीठ मळून घ्यायचं का? हा तर चला माई आता मळून घेत आहे पूर्ण. त्यात गुळबिळ कालून तयार रेडी झालेलं आहे माईचं आता.
बघूया आपण नेक्स्ट पार्ट. मळून घेतलं आणि डब्यात ठेवते. चला आता माईने पीठ मळून घेतलेलं आहे अनारशाचं. आता हे डब्यात ठेवत आहे माई. माई हा डब्यात ठेवते. फ्रीज मध्ये ठेवायचं का माई? पण तिकडे पगळेल ना. बरं माई म्हणते फ्रीज मध्ये ठेवायचं. हा तिकडे चला. पगळेल. काय केलं माहिती आता? हे काय अनारशाचं पीठ डब्यात भरून ठेवलं का? हा आता फ्रीज मध्ये ठेवायची. बरं चला माईने हे पीठ भिजलेलंय 4 दिवस. हा का? हा बरंच. आता काय करणार मग तो? आता थापायचे हे खसखस लावू. बरं कढईत आता माई टाकायचे. तेल टाकले. बरं बरं आता कढईमध्ये तेल वगैरे टाकलंय. खसखसला सगळं लावून घेतली माईनी. आता अनारसे करायला सुरुवात केलेली माईनी. टाकून राहिले. हा? हा बघा माईने कशी केलं बघा, नीट बघा. हे कर. हे बघ. हे बघ आता टाकून राहिले अनारसे. माई झाऱ्या नाही घेतला का? झाले नाही जमत. माईला झाऱ्याने जमत नाही म्हणून तिने घेतलं आहे उलथानं. कमेंट मध्ये टाकते माई झाऱ्या वापरा. मग काय सांगत त्यांना आता? त्यांना नाही सांगायचं, त्याला येत नाही म्हणा. हे बघ एकीकडूनच भाजायचं आणि एकीकडूनच करायचं. बर माईने कढईत टाकलेलं आहे हा. आणि छोटा झारा घेतलेला आहे आता माईने. बघा अशा पद्धतीने करायचे बरं का अनारसे. ज्यांना येत नाही त्यांनी शिकून घ्या माईकडून. हा हा आणि सगळ्या आणि घरच्या तुमच्या घरच्यांना पण खाऊ घाला. हा बघा म्हणा माईने शिकवले आम्हाला आहे ना. हा तर अशा पद्धतीने अनारसे केलेले आहेत माईने. ही रेसिपी आवडली असली ना अनारशाची ते लाईक करा आणि सगळ्या घरच्यांना खाऊ घाला आणि तुम्ही पण खा. सगळ्या घरच्यांना खाऊ घाला आणि तुम्ही पण खा. तुमच्या घरातल्यांना सगळ्यांना खाऊ घाला करून. बरोबर लाईक करते. अशा प्रकारे माईने अनारसे केलेले आहेत. किती छान जाळी फुटलेली आहे. बघ किती कुरकुरीत आहे. हे बघा किती कुरकुरीत आहे बघा. तोडून पण दाखवले आईनी.